नमस्कार शेतकरी मित्रांनो, ह्या आपला 92 जॅकी चना आहे बघा. आणि काल आपली डवरणी झाली. आजच्या तारखेत पूर्ण याला 28 दिवस पूर्ण कंप्लीट होत आहे. आणि आज सकाळी जास्त धुवारी पडली आणि आताही वातावरणात ढगाळ वातावरण आहे आणि थोडीफार धुवारी अजूनही कमी झालेली नाही आहे. तर 8-10 दिवस होते वातावरणात गरमाट आहे आणि थंडी कमी पडत आहे. तर हे वातावरण अडीसाठी पोषक तयार झालेलं आहे शेतकरी मित्रांनो. आणि मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की आपल्या हरभऱ्यावर नक्की अळी येणार. तर आज हरभऱ्यावर बारीक निरीक्षण केलं तर आपल्या हरभऱ्यावर अळी दिसायला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो. अळी आलेली आहे, हे बघा. हे बघा अळी, बारीक अळी आहे ही. हे दुसरी अळी, हे बघा. आपल्या हरभरा पिकावर अळी आलेली आहे शेतकरी मित्रांनो. दररोज बारीक निरीक्षण करत आहो मी आणि अळीचा प्रादुर्भाव झाला आहे का आपल्या पिकावर हे मी दररोज चेक करत आहे शेतकरी मित्रांनो. आज मला अळी दिसली, हे बघा. हे बघा अळी. आणि हे अळी सर्वात जास्त घातक आहे आपल्या हरभरा पिकासाठी. हे वाढ खुंटवते शेतकरी मित्रांनो. आणि हे अळी पानं कातरून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया हे कमी प्रमाणात होते. आपल्या हरभऱ्याच्या झाडात पानच नाही राहिले तर प्रकाश संश्लेषण क्रिया होणार नाही आणि आपल्या हरभरा पिकाची वाढ पण होणार नाही शेतकरी मित्रांनो. तर तुम्हीही शेतामध्ये बारीक निरीक्षण करून आपल्या हरभरा पिकावर अळी आली आहे की नाही आली आहे हे नक्की चेक करा शेतकरी मित्रांनो. अळीचा प्रादुर्भाव झाला आपल्या हरभरा पिकावर आणि बारीक अळी आहे. जर आपण फवारणी केली नाही तर जास्त प्रमाणात आपल्याला अळीचा प्रादुर्भाव आपल्या चण्यामध्ये दिसून येईल शेतकरी मित्रांनो. तर हे पुढील वातावरण शेतकरी मित्रांनो, हे अळीसाठी पोषक वातावरण आहे. 4-5 दिवस हे वातावरण असंच राहणार आहे आणि अळी आपल्या हरभरा पिकावर नक्की अळीचा प्रादुर्भाव आपल्याला समोर दिसून येईल, जास्त प्रमाणात दिसून येईल बघा. आता फवारणीची आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो बघा. तर आता आपल्याला हे अळी नियंत्रणात आणण्यासाठी ताबडतोब फवारणी करावी लागेल. आता आपलं नेक्स्ट नियोजन राहणार आहे डवरणीनंतर फवारणी आवश्यक आहे, नाहीतर हे पूर्ण अळीचा जास्त प्रादुर्भाव होईल. तुम्ही हे नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो की तुमच्याही हरभरा पिकावर अळी आलेली आहे का, नक्की कमेंट करून सांगा. आणि बारीक निरीक्षण करून ताबडतोब फवारणी करा शेतकरी मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.